स्वानंदीच्या बाबाने पकडलं अंशुमनचं कांड आणि मासूम चिंगी स्वानंदीला असं काही बोलून गेली की स्वानंदीने ओळखला अंशुमनचा डाव. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, मल्लिका चिंगीला खूप बोलते तेव्हा चिंगीची बाजू आजी, स्वानंदी आणि समर घेतो. त्यामुळे चिंगी आता खूप बोलते होते. स्वानंदी किचनमध्ये येते आणि नाश्त्याची तयारी करत असते. तेव्हा चिंगी म्हणते, घरच्या मालकिनीला नोकरांचा त्रास झाला ना तर मालकीन नोकरांना काढून टाकते, पण मी तर इकडेच राहणार आहे ना, त्यामुळे मला सगळ्याची सवय करूनच घ्यावं लागणार आहे, नाहीतर पुढे खूप अवघड होईल. हे ऐकून स्वानंदी शॉक होते आणि चिंगीकडे बघते आणि चिंगी घाबरून स्वानंदीकडे बघायला लागते. आता स्वानंदी विचारते, तू काय म्हणाली, पुढे काय अवघड होणार आणि तुला तर इथेच राहायचंय, ह्या सगळ्याची सवय करून घ्यावं लागणार, तुला नक्की काय म्हणायचंय. तेव्हा चिंगी म्हणते, तसं नाही स्वानंदी मॅडम, पण स्वानंदी म्हणते, चिंगी खरं खरं सांगायचा, माझ्याशी खोटं नाही बोलायचं, सांग नक्की काय झालं. चिंगी एकदम म्हणते, अंशू. आणि तेवढ्यात मल्लिका येते आणि ओरडायला लागते, काय गे, तू या घराच्या मालकाला अंशू म्हणून नावाने हाक मारतेस, देवाची पूजा केली तिथपर्यंत ठीक होतं, पण तू तर आता नावाने हाका मारायला लागलीस. पण इकडे मात्र अंशूचं वेगळंच काहीतरी चालू असतं. तो आता ऑफिसमध्ये जाऊन समरच्या लॉकरची चावी मिळवतो, फोन करतो, चावीकडे बघत म्हणतो, मस्त जमवलंस रे. पण त्याला माहीत नसतं त्याच्या आधी स्वानंदीचे बाबा येतात ते समरला भेटायला. पण समर ऑफिसमध्ये नसल्यामुळे त्याचा पीए म्हणतो, तुम्ही इथे बसा, मी सरांना बोलवतो. आणि स्वानंदीचे बाबा तिथेच ऑफिसमध्ये असतात. पण तिथे स्वानंदीचे बाबा हे काय अंशुमनला माहीत नसतं. तो आता येतो आणि समरची तिजोरी उघडतो, त्यामधून खूप सारे पैसे काढतो. पण त्यावर तो काही थांबत नाही, समरची सोन्याची चेनही काढतो आणि चेनकडे बघत असतो. तेवढ्यात बाबा येतात. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.